हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल की अ, पोलीस भरतीचे 23,628 पदे भरली जाणार आहेत. येणाऱ्या काही काळामध्ये 23,628 पदे भरली जाणार आहेत. तर हे मी माझ्या म्हणजे माझ्याकडूनच सांगता, हे लोकमतची ॲडव्हर्टाईज आहे बघा. लोकमतमध्ये ॲडव्हर्टाईज आलेली आहे. गृहविभागात 23,628 पदे भरली जाणार आहेत. तर आपण पूर्ण डिटेल्स काय आहेत ते बघून घेऊयात. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर. गृहविभागातील 1976 पासून आकृतीबंधानुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन, कर्मचारी युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून या अंतर्गत 23,628 पोलीस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. गृहविभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. 8,400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत असल्याने उमेदवार निराश झाले होते. या संदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे एज बार सुद्धा झालेले असेल, कारण बरेच वर्षापासून पोलीस शिपाई भरती निघालेली नाही. तर या काळामध्ये जे विद्यार्थ्यांची वय निघून गेले आहेत त्याबद्दल सुद्धा विचार करू असे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि CCTV संदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने 1,000 लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रित करण्यासाठी होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं हे खूप मोठी गोल्डन चान्स आहे सर्वांसाठी, कारण 23,000+ जागा आहेत. तर त्यांनी ते एका टप्प्यात घेतात की 2 टप्प्यात घेतात हे त्यांना अजून क्लिअर केलेलं नाही आहे. पण 50% जरी काढल्या तरी 10,000 ते 12,000 जागा एका वेळीच निघणं संपूर्ण महाराष्ट्रासाठी, तर हे खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी. तर सर्वजण आतापासूनच अभ्यासाला ग्राउंडची तयारी करायला लागा, जेणेकरून तुम्हाला येत्या काही दिवसात एक वर्दी चढवण्यासाठी तुम्हाला एक चान्स आहे. तर आय होप तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.